नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव मध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रथम घटक चाचणी इयत्ता 8वीच्या वर्गासाठी हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका, जिला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही युनिट टेस्ट 1 म्हणता किंवा घटक चाचणी 1 म्हणता किंवा सकल मूल्यमापन जी काही एक चाचणी असते तुमची पायाभूत चाचणी 1, तिची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहे। तुम्ही वाचू शकता इयत्ता 8वी प्रथम घटक चाचणी, यासाठी गुण दिलेत 20 विषय आहे हिंदी आणि चालू वर्षाची प्रश्नपत्रिका असणारी वेळ आहे 1 तास। तुम्हाला पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, खूप जास्त हेल्पफुल तुम्हाला असणार आहे, तुम्हाला अधिकाधिकीचं यूज होणार आहे, त्यामुळे पूर्णपणे व्हिडिओला बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकामध्ये म्हटलेला आहे निम्नलिखित परिच्छेद पडकर कृत्या हलकी जे, म्हणजे पुढील प्रश्न वाचायचा, पुढील उत्तर वाचायचा आणि त्यावरती जे काही प्रश्न आहेत ना ती तुम्हाला सोडवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यासोबत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला तुमच्या प्रथम सत्राच्या त्यासोबत तुमची वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर बघा, हा परिच्छेद तुम्हाला दिला आहे, हा उतारा तुम्हाला दिला है, कुछ लाख ही वर्षों की बात है जब मनुष्य जंगली था, यहाँ से लेकर वो मरना नहीं जानती, यहाँ तक का ये परिच्छेद है। स्टूडेंट्स इसको रीड करो एंड इसके ऊपर जो भी क्वेश्चन है उन्हें हमें सॉल्व करना है। अब त्या यावरती जे काही प्रश्न दिले आहेत ते आपल्याला बघायचे, ज्यामध्ये आहे उत्तर लिखो, म्हणजे उत्तर लिहा म्हटलेलं आहे। मनुष्य को नाखून की जरूरत तब थी, विद्यार्थी मित्रांनो 2 उत्तर लिहायचे। सर्वप्रथम काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर वाचायला लागेल। उत्तर वाचायचं असेल हा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यानंतर त्यावरती जे प्रश्न आहेत ती तुम्हाला सोडवायची आहेत। त्यानंतर आहे मानव इनमें हथियार बनाता था, किसमें हथियार बनाता था वो आपको लिखना है, म्हणजे कशामध्ये तो हथियार बनवायचा हे तुम्हाला लिहायचं विद्यार्थी मित्रांनो। सगळ्यात पहिले तुम्ही उत्तरा व्यवस्थित वाचून घ्या, परिच्छेद व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला सहजरित्या प्रश्न सोडवता येतील। त्यानंतर आहे जंगली मनुष्य के 2 हथियार, कोणते ते 2 हथियार व आपको लिखणे, कोणते 2 हथियार होते, त्याचे कोणते 2 अवजार होते, 1 आणि 2। तर तुम्हाला अशाच पद्धतीने आकृती काढून यामध्ये उत्तर लिहायची आहेत। खूप सोपा असा उत्तरा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे। तर तुम्हाला फक्त काय करायचं, उत्तरा व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, वाचायचं आहे आणि त्यानंतर याची उत्तरे लिहायची आहे। त्यानंतर तुलना करो, गाव आणि शहर याची तुलना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायची आहे। आता ब मध्ये काय म्हटलेलं आहे, ब मध्ये सगळ्यात पहिले ओके, हां, तुलना करो म्हटलेलं आहे। गाव आणि शहर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुलना करायची आहे। जस्ट वेट फॉर अ मिनिट। ओके, तुम्हाला गाव आणि शहर यामध्ये तुलना करायची विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाने तुलना करू शकता, तुम्हाला जी पॉईंट्स वाटतील त्या पद्धतीने पॉईंट वाईज तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, कंपॅरिझन विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे। त्यानंतर जाऊया पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 मध्ये निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए। आता पुढील उत्तर वाचायचं आहे आणि त्यावरती सूचनाच्या नुसार तुम्हाला कृती करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। ही बघा, ही कविता दिली आहे, जिससे सुपुत्र उपजे भी रामकृष्ण जैसे, उस धूल को मैं तेरी निज शीश पे चढ़ाऊँ, माई सम्राट जिसका पद रच को नित्य धोकर करता प्रणाम तुझको मैं ये चरण दबाऊँ। संजाल पूर्ण कीजिए, कवि मातृभूमि के प्रति अर्पित करना चाहता है, क्या अर्पित करना चाहता है स्टूडेंट्स वो आपको लिखना है। तुम्हाला सगळ्यात पहिले तर कविता वाचायची, समजून घ्यायची आणि त्यानंतर उत्तरे लिहायची, तुम्हाला अधिक सोपं जाईल। त्यानंतर आहे मातृभूमि की विशेषता आहे, 4 विशेषता आहे तुम्हाला लिहायची आहे। तुम्ही पहिले तर उत्तरा वाचा आणि त्यानंतर त्याची विशेषता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहे। त्यानंतर तिसरं आहे एक शब्द में उत्तर लिखो, एका शब्दात उत्तर लिहायचं आहे। मातृभूमि के चरण धोने वाला, कौन है मातृभूमि के चरण धोने वाला वो आपको लिखना है। उसके बाद प्रतिदिन सुनने सुनाने योग्य नाम, कौन से प्रतिदिन सुनने सुनाने योग्य नाम वो आपको लिखने हैं। उसके बाद प्रश्न 3 व्याकरण, विलोम शब्द लिखो, विलोम शब्द आपको लिखने हैं। इधर का विलोम शब्द क्या है, उधर, इधर क्यों भटकते हो, इधर का विलोम शब्द क्या है, उधर। एंड ऊपर का विलोम शब्द क्या है, नीचे, ऊपर नीचे, राइट। अभी लिंग पहचानना है, पीपल का लिंग क्या है, ओके, वो आपको पहचाना है। एंड उसके बाद आत्मा का जो लिंग है वो कौन सा है वो आपको पहचानना है स्टूडेंट्स। उसके बाद आपको और एक क्वेश्चन है जिसमें निम्नलिखित में से किसी एक विषय पर 8 से 10 पंक्तियों में निबंध लेखन करना है, यानी कि मेरा देश, इसके ऊपर आप ऐसे राइटिंग कर सकते हो, निबंध लेखन कर सकते हो, या तो मेरा गाव, इसके ऊपर आप ऐसे राइट कर सकते हो, निबंध लेखन कर सकते हो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत। निबंध लेखन तुम्हाला माझं देश किंवा माझं गाव यावरती करायचं आहे, तुम्ही बघू शकता विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे, एका शब्दात उत्तर। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही जी क्वेश्चन पेपर होती ती होती तुमची इयत्ता 8वीच्या वर्गाची घटक चाचणी 1, जिला तुम्ही पायाभूत चाचणी 1 म्हणता किंवा युनिट टेस्ट 1 म्हणता, प्रथम घटक चाचणी म्हणता, घटक चाचणी क्रमांक 1 म्हणता, तिची हिंदीची प्रश्नपत्रिका। विद्यार्थी मित्रांनो काही डाऊट असेल तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये, आम्ही तुम्हाला रिप्लाय करणार। परंतु जर या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुम्हाला तुमच्या प्रथम सत्राच्या पेपर आम्ही देणार आहे, तुमचे वार्षिक पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे प्रॅक्टिससाठी। ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त सराव म्हणून देण्यात येत आहे, अधिकाधिकीचा सराव करा म्हणजे तुम्हाला पुरेपूर गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो। ओके, तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या हिंदीच्या पेपरसाठी प्रथम घटक चाचणीच्या हिंदीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, थँक्यू।